सुप्रभातम. नमस्कार सगळ्यांना. आता आपण हळूहळू प्रगत आसनांकडे चाललेलो आहोत. तर आपापल्या शरीराच्या मर्यादा लक्षात घेऊन डॉक्टरांनी तुम्हाला ज्या काही हालचाली करायला सांगितलेल्या नाहीत त्या हालचाली करू नका. हा आपला ऑनलाईन वर्ग असल्यामुळे इथे भरपूर मर्यादा येतात आपल्याला. योगाभ्यास करताना आपण याच्यामध्ये सोप्या सोप्या योगिक प्रक्रियांचा समावेश केलेला आहे, ज्या सर्वांना करता येतील अशा. तर आपापल्या शारीरिक मर्यादा लक्षात घेऊन आपला योगाभ्यास करावा आणि त्याचा आनंद घ्यावा. तर आजच्या योगाभ्यासाला आपण सुरुवात करूया. प्रार्थनेने आपण सुरुवात करणार आहोत. कोणतंही ध्यानात्मक आसन घालायचं आहे. ज्यांना पद्मासन जमत असेल त्यांनी पद्मासन घाला. बाकीच्यांनी स्वस्तिकासन, सहजासन, वज्रासन असं कोणतंही ध्यानात्मक आसन घ्या. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, हाताची ज्ञानमुद्रा, पूर्ण लक्ष श्वासावर. आपण प्रार्थना म्हणणार आहोत. प्रार्थना. ॐ संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानता देवाभागं यथा पूर्वे संज्ञानाना उपासते संज्ञानाना उपासते. सावकाश डोळे उघडायचे आहेत. हाताची ज्ञानमुद्रा सोडायची आहे आणि आपलं ध्यानात्मक आसन सोडायचं आहे आणि दंड स्थितीमध्ये येऊन उभं राहायचं आहे. आता उभं राहून आपण एक हालचाल करणार आहोत की जेणेकरून आपल्या कमरेच्या सांधे आणि पायाचे स्नायू मोकळे होतील आणि पाठीचे स्नायूसुद्धा याच्यामध्ये मोकळे होतील. तर यामध्ये दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं आहे. दोन्ही पावलं एकमेकांना समांतर ठेवलेली आहेत. दोन्ही पायावर समान भार घेतलेला आहे. पाठीचा कणा सरळ आहे, मान सरळ आहे, नजर समोर आहे. आता डावा हात जो आहे, आपल्याला दोन्ही हात पहिल्यांदा खांद्याच्या रेषेमध्ये आणायचे. सावकाश दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये आणा. आता डावा हात उजव्या पायाच्या अंगठ्याच्या जवळ न्यायचा आहे, पण गुडघेच सरळ ठेवायचे. हात पायाच्या अंगठ्यापर्यंत नाही गेला तरी चालेल. आणि आता आपल्याला डावा हात हा उजव्या पायाच्या अंगठ्याकडे न्या. इथे आता थोडासा पोटाला पीळ बसेल. वरच्या हाताकडे बघायचं आहे. उजव्या हाताकडे बघा. खांदे एका रेषेमध्ये ठेवा. पूर्ण लक्ष श्वासावर. वरचा खांदा जो आहे तो एका रेषेमध्ये आण, थोडासा अलीकडे आण. पूर्ण लक्ष श्वासावर. इथे आपल्याला स्पाईनला पण थोडासा पीळ बसलेला आहे, पोटाला पण पीळ बसलेला आहे, पायाला पण ताण बसलेला आहे. गुडघे सरळ ठेवायचे आहेत. गुडघे न वाकवता जेवढं खाली जाता येईल तेवढंच जायचं आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. सावकाश आता श्वास घेत घेत वर यायचं आहे. आता आपल्याला उजवा हात हा डाव्या पायाकडे न्यायचा आहे. उजवा हात हा डाव्या पायाकडे न्या आणि वरती डाव्या हाताकडे बघा. खांदे एका रेषेमध्ये ठेवा. थोडासा हात अलीकडे आण वरचा, अजून थोडा. एका रेषेमध्ये दोन्ही हात येऊ देत. पूर्ण लक्ष श्वासावर. कुठे कुठे ताण येतोय, कुठे कुठे पीळ बसतोय त्याकडे लक्ष द्या. आपण मान वरती हाताकडे वळवल्यामुळे आपल्या स्पाईनला, वरती मानेच्या स्नायूंना, मानेच्या मणक्यांना सुद्धा याचा चांगला उपयोग होणार आहे.
त्याचबरोबर पोटाचे स्नायू, कमरेचे स्नायू, कमरेचा सांधा, पायाचे स्नायू, गुडघ्याचा सांधा यावर लक्ष केंद्रित करा. इथे सुद्धा आपल्याला ताण जाणवेल. पूर्ण लक्ष श्वासावर. सावकाश आता सरळ व्हायचे. सावकाश सरळ व्हा. हीच हालचाल अजून आपण पुन्हा एकदा करणार आहोत. पुन्हा डावा हात जो आहे उजव्या पायाच्या अंगठ्याजवळ न्यायचा आहे. डावा हात हा उजव्या पायाच्या अंगठ्याकडे, नजर वरच्या हाताकडे. कुठे कुठे पीळ येतोय, ताण येतोय त्याकडे लक्ष द्यायचं आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. शरीरावरचे, मनावरचे ताण कमी करायचे. या स्थितीमध्ये आपण काही सेकंद स्थिर राहिलेलो आहोत. पूर्ण लक्ष श्वासावर. सावकाश पुन्हा पूर्वस्थितीला यायचं आहे. आणि आता दुसऱ्या बाजूने पुन्हा करा. दुसऱ्या बाजूने खाली जा आणि वरच्या हाताकडे लक्ष केंद्रित करा. नजर वरच्या हाताकडे. पूर्ण लक्ष श्वासावर. गुडघ्यामध्ये पाय न वाकवता जेवढे झेपेल तेवढं करा. अगदी हात पायापर्यंत नाही गेला तरी चालेल, पण गुडघ्यामध्ये वाकू नका. गुडघ्यामध्ये न वाकता ही योगिक प्रक्रिया करायची आहे. त्रिकोणासनासारखं हे आसन थोडंसं आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. पोटाच्या स्नायूंवर, गुडघ्याच्या स्नायूंवर, पाठीच्या मणक्यांवर लक्ष केंद्रित करा. मानेच्या मणके. सावकाश श्वास घेत घेत वर या. आणि आता श्वास सोडत सोडत सावकाश हात खाली. आता दोन्ही पाय जुळवून घ्यायचे. आणि आता काल आपण एक सूर्यनमस्कार घातला होता. आज आपण 2 सूर्यनमस्कार घालणार आहोत. सूर्यनमस्कार पूर्वस्थितीमध्ये जायचं आहे आपल्याला. मॅटच्या पुढच्या टोकावर यायचं आहे. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे आहेत. हाताची नमस्कार स्थिती. नजर समोर, पाठीचा कणा सरळ, मान सरळ. ओम राम मित्राय नमः. श्वास घेत घेत हात वरच्या दिशेने न्यायचे आहेत. हस्त उत्तानासन करायचे. कमरेतून जास्तीत जास्त मागे जायचे. कोपरामध्ये हात सरळ. आता आपल्याला श्वास सोडत सोडत सावकाश हिप जॉईंट्समधनं खाली वाकायचे आहे. पाठीचा कणा सरळ ठेवत हिप जॉईंट्समधनं खाली वाका. डोकं गुडघ्याकडे, गुडघे सरळ ठेवायचे. यानंतर आपल्याला डावा पाय मागे न्यायचा आहे. उजवा पाय पुढेच ठेवायचा आहे. डावा पाय मागे न्यायचा आहे. डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर टेकलेला आहे. उजव्या पायाची मांडी, पोटरी एकमेकांना टेकलेली आहे. मान मागे टाकलेली आहे. कंबर खाली धरून घेतलेली आहे. आणि खांदे हे मागे खेचून घेतलेले आहेत. आता आपण पुढच्या अवस्थेमध्ये यायचं आहे. डाव्या पायाचा गुडघा वर उचलायचा आहे आणि उजवा पाय मागे न्यायचा आहे. ताठ तिरपी अवस्था. पूर्ण ताठ तिरपी अवस्था. नजर समोर आहे. आता आपल्याला अष्टांग स्थितीमध्ये यायचं आहे. पहिल्यांदा गुडघे टेकवायचे आहेत, मग छाती टेकवायची आहे आणि मग कपाळ टेकवायचं आहे. कपाळ टेकवा. 8 अंग जमिनीला टेकलेली आहेत. याच्यामध्ये कपाळ, दोन्ही हात, छाती, दोन्ही पायांचे गुडघे आणि दोन्ही पावलं जमिनीला टेकलेली आहेत. यातून आपण आता भुजंगासन स्थितीमध्ये येणारे. हात सरळ होईपर्यंत मान मागे टाकत वर यायचे आहे. खांदे मागे खेचून घेतलेले आहेत. मागे पायाचे चवडे उभेच ठेवायचे आहेत. पायाचे चवडे उभेच ठेवा. पूर्ण लक्ष श्वासावर. इथे पोटाला ताण येतोय त्याकडे बघा. सूर्यनमस्कारामध्ये एकदा पोटावर दाब येतो, एकदा पोटावर ताण येतो, याकडे लक्ष द्या. आता यातून आपल्याला अधोमुख श्वानासनामध्ये जायचं आहे. कंबर वरती उचलायची आहे. याला पर्वतासन असं सुद्धा म्हणतात. टाचा टेकवायच्या आहेत. सगळं शरीर मागे ताणून घ्यायचं आहे. सगळं शरीर मागे ताणून घ्या. टाचा टेकवायचा प्रयत्न करा. हनवटी कंठकुपामध्ये शरीराचा सगळा भार मागे ताणलेला. पूर्ण लक्ष श्वासावर आणि कंबरवरती ताणून घेतलेली. कुठे कुठे ताण येतोय बघा. पायाच्या स्नायूंना पण ताण येईल. यातून आपल्याला आता शशांकासनामध्ये यायचं आहे. गुडघे खाली टेकवायचे आहेत आणि आपल्याला सगळं शरीर पुढे ताणून घे. शशांकासन करणं. शशांकासनामध्ये यायचं आहे. कमरेपासूनचा सगळा भाग हा पुढे ताणून घेतलेला आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. आता इथे आपण आपल्या पोटाचे स्नायू जे आहेत
त्यातली लवचिकता वाढवण्यासाठी आणि त्या भागातल्या स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी आपण इथे श्वासाच्या बरोबर हालचाली करणार आहोत. तर याच्यामध्ये भुजंगासन आणि शशांकासन असं आपण करणार आहोत. चालू असलेला श्वास सोडा. श्वास घेत घेत भुजंगासनामध्ये जायचं आहे. शशांकासनातून इथे आपल्या पोटावर ताण येईल. आता इथे भुजंगासनात पायाचे चवडे मागे ताणून घेतलेलेच ठेव. हां, आता यातून आपल्याला पुन्हा श्वास सोडत सोडत शशांकासनामध्ये जायचं आहे. इथे पोटाची घडी होईल बघा. एकदा पोटाची घडी होते, एकदा पोटाला ताण येतो आणि त्यामुळे आपल्या पोटाच्या स्नायूंचे जे स्नायूंमधली ताकद आहे ती इथे वाढणार आहे. पुन्हा श्वास घेत घेत आपल्याला भुजंगासनामध्ये यायचं आहे. श्वास सोडत सोडत आपल्याला शशांकासनामध्ये जायचं आहे. श्वास घेत घेत भुजंगासन, श्वास सोडत सोडत शशांकासन, श्वास घेत घेत भुजंगासन, श्वास सोडत सोडत शशांकासन, पुन्हा श्वास घेत घेत भुजंगासन, श्वास सोडत सोडत शशांकासन. लास्ट टाइम. श्वास घेत घेत भुजंगासन, श्वास सोडत सोडत शशांकासन. शशांकासनातनं आपल्याला अधोमुख श्वानासनामध्ये यायचे. पर्वतासनामध्ये या पुन्हा. आणि यातून आता आपल्याला मगाशी आपला उजवा पाय पुढे होता, आता डावा पाय आपल्याला पुढे आणायचा आहे. दोन्ही हातांच्या मध्ये आपल्याला डावा पाय आणायचा आहे. उजव्या पायाची गुडघा जमिनीवर टेकलेला, डावा पायाची मांडी पोटरी एकमेकांना टेकलेली आहे. कंबर खाली दबून घेतलेली आहे. मान मागे टाकलेली आहे. खांदे मागे खेचून घेतलेले आहेत. यानंतर आता पुढच्या अवस्थेमध्ये यायचं आहे. मागचा पाय पुढे आणायचा आहे. डोकं गुडघ्याकडे ठेवायचं आहे. श्वास घेत घेत आपल्याला आता हस्त उत्तानासनामध्ये यायचं आहे. कमरेतून मागे जायचं आहे. आता इथे बघा पोटावर पुन्हा ताण येईल आणि पुन्हा आता सावकाश सूर्यनमस्कार पूर्वस्थितीमध्ये आपल्याला यायचं आहे. यातून आता आपण दुसरा सूर्यनमस्कार घालणार आहोत. ओम ह्रीं रवये नमः. हस्त उत्तानासनामध्ये यायचे. आता हात वरती, श्वास घेत घेत, श्वास सोडत सोडत आपल्याला हिप जॉईंट्समधनं पाठीचा कणा सरळ ठेवत सावकाश श्वास सोडत सोडत खाली या. डोकं गुडघ्याकडेच ठेवा. गुडघे सरळ ठेवा. आता आपल्याला उजवा पाय पुढे ठेवून डावा पाय मागे न्यायचा आहे. डावा पाय मागे न्या. मान मागे, कंबर खाली दबून घेतलेली. पूर्ण लक्ष श्वासावर. इथे आता पोटावर ताण आला आहे बघा. आता आपल्याला दंडासन करायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला मागच्या पायाचा गुडघा वर उचलायचा आहे आणि पुढचा पाय मागे न्यायचा आहे. ताठ तिरपी अवस्था, नजर समोर. इथे बघा विरुद्ध दिशेनी आपल्याला गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध इथे ताण आलेला आहे. आता आपल्याला अष्टांग स्थितीमध्ये यायचं आहे. गुडघे खाली टेकवायचे आहेत. मग छाती टेकवायची आहे. मग कपाळ टेकवायचे आहे. आता या स्थितीमध्ये आपल्याला चतुष्कोनासन करायचं आहे, म्हणजे प्लँक पोझिशन. इथे कोपरापर्यंतचा हात जमिनीवर येतील आणि दोन्ही पायाचे अंगठे जमिनीवर येतील आणि सगळं शरीर जे आहे ते जमिनीला समांतर येईल. नजर समोर येईल. सगळं शरीर जमिनीला समांतर. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. सगळं शरीर एका रेषेमध्ये. शरीरावरचे मनावरचे ताण काढून टाका. या स्थितीमध्ये आपण अगदी काही सेकंद थांबणार आहोत. गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध ताण आपल्याला पोटावर येतो. सावकाश खाली यायचं आहे. परत अष्टांग स्थिती घ्यायची आहे आणि मग आता आपण भुजंगासनामध्ये यायचे. श्वास घेत घेत वर या. आता पोटावर ताण येईल बघा. आता पुढच्या अवस्थेमध्ये आपल्याला जायचं आहे. पर्वतासनामध्ये जायचं आहे. कंबरवरती ताणून घ्यायची आहे. टाचा टेकवायच्या आहेत. सगळं शरीर मागे ताणून घ्यायचं आहे.
हनवटी कंठकुपामध्ये इथे पोटावर दाब येईल. सगळं पोटाचे स्नायू आहेत ते वरच्या दिशेने ताणून घेतलेले आहेत. कमरेचे स्नायू वरच्या दिशेने ताणून घेतलेले आहेत. आता दोन्ही हातांच्या मध्ये आपल्याला डावा पाय आणायचा आहे. दोन्ही हातांच्या मध्ये डावा पाय आणा. मान मागे, कंबर खाली दबून घेतलेली आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. आता मागचा पाय पुढे आणायचा आहे. डोकं गुडघ्याकडे, गुडघे सरळ. आता हस्त उत्तानासनामध्ये यायचं आहे. वरती या. सगळं शरीर कमरेतून मागे जा आणि सावकाश सूर्यनमस्कार पूर्वस्थितीमध्ये यायचे. हात खाली आणायचे, खाली बसायचे. आपण शवासन करणार आहोत. पाठीवर आपल्याला झोपायचे. पाठीवर झोपा. पूर्ण लक्ष श्वासावर. हाताचे तळवे वरच्या दिशेने, दोन्ही पायामध्ये अंतर, टाचा आतल्या दिशेने, चवडे बाहेरच्या दिशेने, मान हव्या त्या बाजूला कलती किंवा सरळ. पूर्ण लक्ष श्वासावर. संपूर्ण शरीराचा भार हा जमिनीवर टाकलेला आहे. जिथे जिथे ताण आलेला आहे तिथे तिथे मनाने जाऊन ताण कमी करा. शरीरावरचे मनावरचे ताण कमी करायचे. सूर्यनमस्कारामुळे शरीरातल्या वेगवेगळ्या स्नायूंवर तुम्हाला ताण जाणवत असतील, ते ताण काढून टाका. जास्तीत जास्त स्नायू ढिले टाका, म्हणजे लवकर ताण निघून जातील. सूर्यनमस्कारामध्ये एका अवस्थेमध्ये पोटाची घडी होते, एका अवस्थेमध्ये पोटाची घडी उलगडते. त्यामुळे आपल्या स्नायूंचं संवर्धन ह्या सूर्यनमस्कारामध्ये होतं. म्हणजे स्नायूंमधली ताकद वाढणं आणि स्नायूंमधली लवचिकता वाढणं, अशा दोन्हीही गोष्टी या सूर्यनमस्कारामध्ये होतात. आपल्या शरीरामध्ये सूर्यनमस्कार घातल्यानंतर 2च सूर्यनमस्कार आपण केलेले आहेत, पण त्यामुळे जे काही आपल्या शरीरामध्ये आपल्याला बदल जाणवत आहेत त्याकडे लक्ष द्या. पायापासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीरामध्ये आपल्याला बदल जाणवत असतील, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. हळूहळू आपण आपल्या स्नायूंमधली ताकद इथे वाढवत आहोत आणि लवचिकता आपण वाढवत आहोत. शवासनामध्ये आपल्याला सगळं शरीर शिथिल झालेलं आहे. मन अतिशय शांत झालेलं आहे. शरीरावरचे मनावरचे ताण निघून गेलेले आहेत. श्वासाची गती पण संथ झालेली आहे. श्वासावरून आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणा. सगळं शरीर जागृत करून घ्या. सावकाश मान सरळ करा. सावकाश दोन्ही हात शरीराजवळ, दोन्ही पाय जवळ आणायचे आणि सावकाश एका कुशीवर वळून उठून बसायचे. आता आपल्याला बैठक स्थितीमध्येच आपल्याला वक्रासन करायचे. तर आपल्याला दंडासनामध्ये बसायचे. दोन्ही पाय सरळ करायचे. पाठीचा कणा सरळ आहे, मान सरळ आहे, नजर समोर आहे आणि चवडे उभे आहेत. कमरेपासूनचा सगळा भाग जमिनीवर टेकलेला आहे. पाठीचा कणा ताठ आहे. ज्यांना कमरेचा वगैरे त्रास असेल त्यांनी कमरेखाली उशी घेऊन बैठक स्थितीमधली आसनं केली तरी चालणार आहेत. ज्यांना खाली बसता येत नाही त्यांनी बेडवर बसून करा किंवा मग खुर्चीमध्ये बसून तुम्ही वक्रासन करू शकता. फक्त कमरेतून मागे वाकू शकता. आता या वक्रासन हे अतिशय महत्त्वाचं आसन आहे, कारण याच्यामध्ये आपल्या पोटाला पीळ बसतो. तर आपण पोटावर दाब देणारी, पोटाला पीळ बसणारी, पोटाला ताण देणारी अशी आसनं याच्यामध्ये करतो आहोत. तर आता आपल्याला पहिल्यांदा उजवा पाय जो आहे तो गुडघ्यात दुमडून जवळ घ्यायचा आहे. सावकाश उजवा पाय गुडघ्यात दुमडून जास्तीत जास्त जवळ घ्या, म्हणजे मग आसन चांगलं जमेल. आता उजवा पाय जवळ घेतलेला आहे तर डावा हात हा वरती करा. डावा हात हा वरती करा आणि आता आपल्याला उजवा पाय जवळ घेतला आहे तर उजवीकडे वळायचं आहे आणि डाव्या हाताचं कोपर जे आहे ते त्यांनी रेटा द्यायचा आहे आणि जास्तीत जास्त मागे वळायचं आहे. मागचा जो हात आहे तो जास्तीत जास्त कमरेच्या जवळ आणून ठेवायचा प्रयत्न करा. त्याचं मनगट जे आहे ते कमरेच्या दिशेने, बोटं जी आहेत ते बाहेरच्या दिशेने, खांदे
खांदा श्वास सोडत सोडत मानेचा भाग, मग खांद्याचा भाग, मग पोटाचा भाग जास्तीत जास्त वळवायचा प्रयत्न करा. जो पाय सरळ आहे तो पाय त्या पायाचा जो गुडघा आहे तो जमिनीला टेकलेला ठेवा आणि चवडा उभा ठेवा. या स्थितीमध्ये आपण थोडा वेळ थांबणार आहोत. कुठे कुठे पोटपीड बसतोय त्याकडे लक्ष द्या. मानेपासनं कमरेपर्यंतचे सगळे मणके हे पिळले गेलेले आहेत आणि आपण ज्या बाजूला वळलेलो आहोत, उजव्या बाजूला ज्या वळलेलो आहोत त्या उजव्या बाजूचा फुफ्फुसाचा भागसुद्धा तिथे सुद्धा आपल्याला ताण जाणवतोय. त्यामुळे तिथेही त्याचा उपयोग होणार आहे. पचनसंस्था, पँक्रियास ग्रंथी, पाठीचे मणके या सगळ्यासाठी याचा उपयोग होणार आहे. अतिशय आरोग्यदायी असं हे आसन आहे. हे आसन तुम्ही 1 मिनिटापासून 5 मिनिटापर्यंत घरी करू शकता. एकेका बाजूनी 5-5 मिनटं स्थिर राहण्याचा हळूहळू वेळ वाढवून प्रयत्न करू शकता. सावकाश आपल्याला आसन स्थिती सोडायची आहे. पहिल्यांदा मान सरळ करायची आहे, हात मोकळे करून घ्यायचे आहेत आणि सावकाश पाय सरळ करायचा आहे. आता हेच आपण दुसऱ्या बाजूनी बघणार आहोत. तर आपल्याला डावा पाय गुडघ्यात दुमडून जवळ घ्यायचा आहे. जास्तीत जास्त जवळ घ्या आणि आता उजवा हात हा वरती ताणून घ्या आणि आपल्याला आता डाव्या बाजूला जास्तीत जास्त वळायचं आहे आणि हाताने रेटा द्यायचा आहे, कोपराने रेटा द्यायचा आहे त्या पायाला. म्हणजे मग जास्तीत जास्त वळायचं आहे कमरेतून. दोन्ही बटक्स हे जमिनीवर ठेवलेले आहेत, समांतर आहेत. खालचा पाय सरळ आहे, आपला उजवा पाय सरळ आहे, त्याचा चवडा उभा आहे आणि जास्तीत जास्त मागे वळायचा प्रयत्न करायचा आहे. जितकं मागे वळता येईल तितकं वळायचं आहे. जर मागे हात ठेवायला तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नसेल तर मागचा हात जो आहे तो कमरेला लपेटून घेतला तरी चालणार आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. ज्यांना कमरेचे वगैरे काही त्रास असतील त्यांनी उशीवर बसून हे आसन केलं तरी चालणार आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. मधुमेह ज्यांना आहे तर साखरेवर नियंत्रण राहण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो. पूर्ण लक्ष श्वासावर. फक्त याच्यामध्ये या आसनामध्ये स्थिर राहणं खूप महत्त्वाचं आहे. शरीरावरचे मनावरचे ताण कमी करायचे आहेत. जास्तीत जास्त स्नायू ढिले सोडायचे आहेत. सावकाश आपल्याला आसन स्थिती सोडायची आहे. सावकाश मान सरळ करायची आहे. दोन्ही हात मोकळे करून घ्यायचे आहेत आणि सावकाश पाय सरळ करायचे. यानंतर आपण आता वज्रासन करणार आहोत. वज्रासनामध्ये यायचं आहे. वज्रासनामध्ये या. वज्रासनामध्ये इकडेच तोंड करून कर, ते योगमुद्रा दिसणार नाही तर. वज्रासनामध्ये आपण योगमुद्रा करणार आहोत. वज्रासनामध्ये बसल्यानंतर दोन्ही हात गुडघ्यावर ठेवलेले आहेत. पाठीचा कणा सरळ आहे, मान सरळ आहे, नजर समोर आहे. जेवल्यानंतर 10 मिनटं या आसनामध्ये रोज बसायचं आहे. त्यामुळे पचनसंस्था ही आपली चांगली काम करते आणि हे एकच आसन असं आहे की जेवल्यानंतर करता येतं. या आसनाला बेस धरून अनेक आसनं केली जातात. त्यातली काही आसनं आपण रोज करतो आहोत. तर आता आज आपण यातलं योगमुद्रा करणार आहोत वज्रासनातली. तर उजव्या हाताचं मनगट जे आहे ते डाव्या हाताने पकडायचं आहे आणि तिथे आपल्याला उजव्या हाताचे जे ठोके आहेत नाडीचे ते जाणवत आहेत का त्याकडे लक्ष द्या. डोळे बंद करून घेतले तरी चालतील आणि पूर्ण लक्ष त्या ठोक्यांवर लक्ष केंद्रित करा की नाडीचे ठोके जाणवत आहेत का बघा. मागे दोन्ही हात खांदे मागे खेचून घ्या. खांदे मागे खेचून घ्यायचे, हात मागे खेचून घ्यायचे. श्वास घ्यायचा आहे. चालू असलेला श्वास सोडा आणि श्वास घ्या आणि पूर्ण श्वास सोडत सोडत पाठीचा कणा सरळ ठेवत हिप जॉईंट्समधनं खाली जायचं आहे. डोकं जमिनीला नाही लागलं तरी चालेल. तिथे उशी घेतली तुम्ही डोक्याच्या खाली समोर तरी चालेल. जे लोक खुर्चीवर बसून करतायत त्यांनी समोर एखादी खुर्ची ठेवायची आहे आणि त्याच्यावर उशी ठेवून करायचे. पूर्ण लक्ष श्वासावर. इथे आपल्याला आपल्या
मेंदूकडे लक्ष द्यायचं आहे, ब्रेनकडे लक्ष द्यायचं आहे. तिथे आपल्याला व्हायब्रेशन जाणवणार आहेत, स्पंदनं जाणवणार आहेत. तर तिथे फक्त एक मोठ्यांदा मकार म्हणायचा आहे आणि आपल्या डोक्याच्या भागाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. इथे आपल्याला स्पंदनं जाणवलेली आहेत. सावकाश चालू असलेला श्वास सोडा आणि सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हा. एकदम डोकं हलकं झाल्यासारखं जाणवेल तुम्हाला. त्यानंतर दोन्ही हात हे गुडघ्यावर आणायचे. सावकाश दोन्ही हात गुडघ्यावर आणा आणि बैठक स्थितीमध्ये या. पाय सरळ करायचे, पूर्ण लक्ष श्वासावर. आता आपल्याला पोटावर झोपून आसनं करायची आहेत. तर त्यासाठी आपल्याला पोटावर झोपायचं आहे. तर पोटावर झोपा. पायाचे चवडे हे मागे ताणून घेतलेले आहेत. हाताचे तळवे जमिनीवर टेकवलेले आहेत. हनवटी जमिनीवर टेकवलेली आहे. आपण काल शलभासन केलं होतं. आज आता आपण नौकासन करणार आहोत. तर नौकासन करत असताना ज्यांना काही विकार असतील पोटाचे, पाठीचे आणि काही मर्यादा असतील तर त्यांनी सुलभ नौकासन करायचं. तर पहिल्यांदा आपण आता दोन्ही हात जे आहेत ते पुढे जोडून घेणार आहोत. पुढे जोडून घ्या हात. हात पुढे जोडून घेतल्यानंतर पुढे ताणून घ्यायचे. हात पुढे ताणून घ्या आणि कपाळ जमिनीला टेकवा. जास्तीत जास्त हात ताणून घ्यायचे, पाय खाली ताणून घ्यायचे, म्हणजे नाभीच्या तिथे ताण जाणवेल बघा. म्हणजे नाभीचा खालचा भाग हा मागे ताणलेला आहे आणि वरचा भाग हा पुढे ताणलेला आहे. तो विरुद्ध ताण नाभीजवळ जाणवतो. तर ज्यांना काही त्रास असेल तर त्यांनी एवढंच करायचे. याच्यामध्ये आपल्याला शरीराचा मागचा पुढचा भाग त्या लोकांनी वर उचलू नका. एवढं सुलभ नौकासन केलं तरी सुद्धा चांगला फायदा मिळतो त्याच्यामधनं. तर हा नाभीच्या तिथे तुम्हाला तो ताण जाणवेल बघा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चालू असलेला श्वास सोडायचा आहे आणि सावकाश श्वास घेत घेत शरीराचा मागचा आणि पुढचा भाग एकत्र वरती उचलायचा आहे. सावकाश वर उचला. इथे पूर्ण ताण जो आहे तो नाभीवर येतो बघा. शरीराचा पूर्ण भार नाभीवर येतो. गुडघ्यामध्ये पाय सरळ. जास्त वेळ हे आसन नाही करता येत. चालू असलेला श्वास सोडायचा आहे. श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडत सोडत आसन स्थिती सोडा. आता पुन्हा हात पुढे ताणा, पाय मागे ताणा. नाभीच्या तिथला जो ताण आहे तो बघा. अजून एकदा हे आपण आसन करून बघूया. तर जास्त वेळ हे आसन टिकवता येत नाही. एक काळजी याच्यामध्ये घ्यायची ती म्हणजे ह्याच्यामध्ये श्वास रोखण्याची प्रवृत्ती होते, ती टाळायची. श्वास रोखायचा नाही. आसन स्थिती पूर्ण झाल्यावर संथ श्वसन करायचे. आता चालू असलेला श्वास सोडायचा आहे आणि सावकाश श्वास घेत घेत शरीराचा मागचा आणि पुढचा भाग एकत्रित वर उचलायचा आहे. दंड कानाला टेकलेले आहेत. श्वसन संथ चालू ठेवायचे. कुठेही श्वास रोखू नका. आता सावकाश श्वास सोडत सोडत खाली या. आता सावकाश हात खाली आणायचे. हात खाली आणा. हनवटी जमिनीवर टेकवलेली. तुमच्या लक्षात आलं असेल की नौकासनामध्ये बऱ्यापैकी नाभीवर ताण येतो. इथे नाभी संतुलनाची प्रक्रिया होते. ज्यांची नाभी असंतुलित असते ती संतुलित व्हायला या आसनामध्ये चांगली मदत होते. आणि कोर मसल्स आहेत म्हणजे नाभीच्या आजूबाजूचे स्नायू आहेत, त्यातली ताकद आणि पाठीच्या मणक्याचं आरोग्य ह्या दोन्हीसाठी याचा खूप चांगला उपयोग होतो. आता आपण पाठीवर झोपणार आहोत आणि पाठीवर झोपून आपण काल जे उत्तान पादासनाचे प्रकार एकेका पायानी केले ते दोन्ही पायानी करणार आहोत. आता ज्यांना दोन्ही पायानी जमणार नाही त्यांनी आपले एकेका पायानीच ते प्रकार केले तरी चालणार आहेत. ज्यांना काही कमरेचा त्रास असेल तर त्यांनी कमरेखाली उशी घेऊन केलं तरी सुद्धा चालणार आहे. यामध्ये अतिशय हे सावकाश करायचे. कुठेही घाई गडबड करायची नाही. कुठलाही स्नायू आपला दुखावला गेला नाही पाहिजे. ज्यांना काही सर्जरी वगैरे झाली असेल तर त्यांनी
आपल्या मर्यादा लक्षात घेऊन करा. ज्यांना काही व्याधी असतील, उच्च रक्तदाब, हृदयविकार वगैरे अशा काही व्याधी असतील त्यांनी करू नका. तर आपापल्या मर्यादा लक्षात घेऊन हे करा. चालू असलेला श्वास सोडायचा आहे आणि सावकाश श्वास घेत घेत दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता 90 अंशामध्ये आणायचे आहेत. हाताचे तळवे खाली दाबायचे आहेत आणि मग पाय वर उचलायचे आहेत, म्हणजे पाय छान वर उचलले जातील. आता पावलं स्वतःकडे खेचून घ्या, पावलांचा भाग, म्हणजे मग गुडघे सरळ राहतील आणि गुडघ्यांच्या पाठीमागे जे स्नायू जे आहेत ते पण ताणले जातील. आता या स्थितीमध्ये आपल्याला दोन्ही पाय उजवीकडे न्यायचे आहेत. उजवीकडे जास्तीत जास्त खाली न्यायचा प्रयत्न करा. उजव्या दिशेला चक्र करायचं आहे आपल्याला पायाचं, तर उजवीकडे जास्तीत जास्त न्यायचे आणि उजवीकडनं डावीकडे आपल्याला चक्र पूर्ण करायचं आहे. जास्तीत जास्त खाली न्यायचे आहेत आणि त्यानंतर मग डावीकडे जास्तीत जास्त खाली न्यायचे आणि मग सावकाश ते चक्र पूर्ण करायचे. आता हेच विरुद्ध बाजूनी करायचे. आता डावीकडे न्यायचे पाय, जास्तीत जास्त डावीकडे खाली जमिनीपर्यंत न्या आणि त्यानंतर मग मोठं वर्तुळ काढायचंय. जितकं मोठं वर्तुळ काढता येईल जमिनीलगत पाय नेऊन तेवढं मोठं वर्तुळ काढायचंय. ओटीपोटाच्या तिथे ताण जाणवेल, पायामधली ताकद पण ह्याच्यामध्ये पटापट वाढते. आता सावकाश पूर्ण श्वास सोडत सोडत गुडघ्यात पाय न वाकवता पूर्ण श्वास सोडत सोडत पाय खाली आणा. आता ज्यांना काही आधार लागत असेल पाय वर आणताना खाली आणताना ओढणीचा, तो तुम्ही घेऊ शकता. पण गुडघ्यात पाय न वाकवता सावकाश पाय वरती आणणं खाली आणणं, त्याच्यामध्ये तुम्हाला ओटीपोटाच्या तिथे ताण जाणवेल. आपण एक आवर्तन केलेलं आहे. आता दुसरं आवर्तन आहे ते छोटं करायचं आहे आपल्याला. आपण आज एकच आवर्तन करणार आहोत कारण पोटावर ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी ताण येतो. हळूहळू ती आवर्तनं आपण नंतर वाढवूया जसजशी पोटाच्या स्नायूंमधली ताकद वाढेल तसतसं. आता आपल्याला दोन्ही पाय सावकाश चालू असलेला श्वास सोडा आणि श्वास घेत घेत दोन्ही पाय 30 अंशापर्यंत वरती आणायचे. फक्त 30 अंशापर्यंत वरती आणा. आणि आता 30 अंश ते 60 अंश अतिशय छोटं वर्तुळ काढायचे. हे काढायला खूप अवघड आहे, तर बऱ्यापैकी ताण येतो. खूप वरती नाही न्यायचे, 60 अंशापर्यंत न्यायचे. पुन्हा 30 अंशापर्यंत आपल्याला गोल वर्तुळ कंप्लीट करायचे आणि पुन्हा विरुद्ध बाजूनी एकदा करायचे. विरुद्ध बाजूनी एकदा करा. 30 अंशापर्यंत पाय आणा आणि आता विरुद्ध बाजूनी वर्तुळ करायचे. गुडघ्यामध्ये पाय सरळच ठेवायचे आहेत 60 अंश ते 30 अंश आणि मग सावकाश पाय खाली आणायचे. यामध्ये पोटाचे जे स्नायू आहेत त्यातली ताकद आणि पायाच्या स्नायूंमधली ताकद खूप पटापट वाढते. 1 मिनिट आपण शवासन करूया. पोटावर जे ताण आलेले ते काढून टाकूया, मग पुढचं आसन करूया. कधी आपल्याला कुठलाही ताण आला तर पहिल्यांदा शवासन करायचं, तो ताण काढून टाकायचा आणि मग पुढचं आसन करायचं, म्हणजे मग पुढचं आसन चांगलं होतं. शरीरावर ताण असताना पुढचं आसन करायचं नाही. या उत्तान पादासन तुम्ही पाहिलं असेल ते अतिशय सावकाश, जितकं सावकाश कराल तेवढं त्याचे चांगले परिणाम तुम्हाला दीर्घकाळ मिळतात आणि अगदी आतल्या स्नायूंपर्यंत त्याचे परिणाम जातात. पोटावरची चरबी कमी होणं, कमरेचा वात कमी होणं, तिथे वात साठलेला असतो तो कमी होणं आणि पोटावरच्या आणि पायाच्या स्नायूंची ताकद वाढवणं, याच्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो. पण ते अतिशय जितकं सावकाश कराल तेवढं त्याचा चांगला उपयोग होतो. एक एक प्रकार करून झाल्यानंतर शवासन करून पुढचा प्रकार केला तरी चालणार आहे, पण ह्या पद्धतीनेच हे करायचं आहे. आता पोटावरच्या स्नायूंवरचे ताण निघून गेले असतील, शवासन सोडायचे. मान सरळ करा, हात जवळ घ्या, पाय जुळवून घ्या. कमरेवर काही ताण आले असतील ते काढून टाकण्यासाठी आपण पवनमुक्तासन करूया आणि त्याचबरोबर पोटावर पण ह्याच्यामध्ये दाब येणार आहे आणि पचनसंस्थेला सुद्धा याचा खूप चांगला उपयोग होणार आहे. तर दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून पोटावर घ्यायचे आणि हाताने पायाला घट्ट मिठी मारायची. ज्यांना गुडघ्याचा त्रास असेल त्यांनी गुडघ्याच्या खालून मिठी मारा. आता याच्यामध्ये आपण थोडंसं व्हेरिएशन्स करूया की जी आपली पावलं जी आहेत ती पावलं स्वतःकडे खेचायची आणि त्याच्यानंतर ताणायची.
स्वतःकडे पावलं खेचा आणि ताणा. हे अँकल मूवमेंट आपण इथे करतोय की जेणेकरून स्नायू तुमचे अँकलचे जे आहेत किंवा अँकलचा जो सांधा आहे, घोट्याचा सांधा, त्या सांध्यासाठी याचा चांगला उपयोग होईल. तर पावलं स्वतःकडे खेचा आणि ताणा ह्या पद्धतीने इथे ही पावलांची हालचाल करायची आहे. पवनमुक्तासनामध्ये आपण थोडा वेळ थांबणार आहोत. डोळे मिटून घेतले तरी चालतील. ती हालचाल चालू ठेवायची अँकलची. डोळे मिटून घ्या. कुठे कुठे दाब येतोय बघा. जास्तीत जास्त आपले गुडघे जे आहेत ते पोटावर दाबायचा प्रयत्न करा. पोटावर छानपैकी दाब याच्यामध्ये जाणवतो. पोटावरची चरबी कमी व्हायला, पचनसंस्थेसाठी याचा चांगला उपयोग होतो. पूर्ण लक्ष श्वासावर. अपान वायू जो आहे आपल्या शरीरातला, त्याच्यासाठी सुद्धा याचा खूप चांगला उपयोग होतो. त्याचं संतुलन होण्यासाठी, वायूंचं संतुलन राखण्यासाठी सुद्धा याचा खूप चांगला उपयोग होतो. आता आपल्याला पवनमुक्तासन सोडायचे. हात मोकळे करून घ्यायचे. सावकाश पाय सरळ करून घ्यायचे आणि आपल्याला शवासन करायचे. दोन्ही पायामध्ये अंतर. हाताचे तळवे वरच्या दिशेने, टाचा आतल्या दिशेने, पावलं बाहेरच्या दिशेने, डोळे अलगद मिटलेले. यानंतर आपण श्वसनाचा अभ्यास करणार आहोत. त्यासाठी सगळं शरीर शिथिल करून घ्या. कधीही श्वसनाचा अभ्यास करण्याच्या अगोदर शरीरावरचे, मनावरचे ताण काढून टाकले की आपला श्वसनाचा अभ्यास अधिक चांगला होतो. त्यासाठी हे करणं आवश्यक आहे. तर शवासनामध्ये शरीरावरचे ताण निघून गेलेले आहेत, मनावरचे ताण निघून गेलेले आहेत. श्वासाची गती संथ झालेली आहे, कारण जसजसे ताण निघून जातात तशी श्वासाची गती पण आपली संथ होते. श्वासावरून आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणा. सगळं शरीर जागृत करून घ्या. सावकाश दोन्ही पाय जवळ आणा. दोन्ही हात शरीराजवळ. मान सरळ. एका कुशीवर वळून उठून बसायचे. आता कमरेखाली उशी घेऊन बसा. म्हणजे मग तुम्हाला जास्त वेळ बसता येईल, कारण हळूहळू आपण बसणं आपलं हे वाढत चाललेलं आहे. कारण शेवटी आपण कपालभाती ही शुद्धिक्रिया करतो, त्यानंतर एखादा श्वसनाचा प्रकार करतो आणि मग प्रार्थना आणि ध्यान करतो. तर त्यासाठी आपल्याला कमरेखाली जर ना उशी आवश्यक असेल त्यांनी घ्या. म्हणजे मग आपलं स्पाईन जी आहे ती वरती उचललेली राहते. ज्यांना पद्मासन जमत असेल त्यांनी पद्मासन घाला. सहजासन, वज्रासन, कोणतंही ध्यानात्मक आसन घालायचे. हाताची ज्ञानमुद्रा. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले. पूर्ण लक्ष श्वासावर. कपालभाती ही शुद्धिक्रिया आपण फुफ्फुसांची शुद्धिक्रिया आहे. फुफ्फुसांमध्ये नको असलेले वायू जे आहेत ते बाहेर पडतात. इथे पोटाला पण सुद्धा आपल्या शरीराच्या मर्यादा लक्षात घेऊनच सगळ्यांनी करायचं आहे. पोटाला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह प्रेशर याच्यामध्ये मिळतं आणि नाकातून आपल्या फोर्सफुली हवा बाहेर पडते. म्हणजे फोर्सफुली रेचक आपण करतो इथे आणि आपोआप हवा आतमध्ये जाते. आपण कपालभाती कशी करायची ते शिकलेलो आहोत ह्याच्या अगोदरच्या भागामध्ये. आता आज आपण कपालभातीचे आपण त्या दिवशी 20 आवृत्त्या केल्या होत्या. आज आपण 30 आवृत्त्यांची 3 आवर्तनं करणार आहोत. तर चालू असलेला श्वास सोडायचा आहे. डोळे बंद आहेत. पूर्ण लक्ष श्वासावर. सावकाश श्वास भरून घ्यायचा आहे आणि कपालभातीला सुरुवात करायची आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 20, 1,
2 3 4 5 6 7 8 9 30 संथ श्वसन. पूर्ण लक्ष श्वासावर. कपालभाती केल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची शांतता आपल्याला जाणवते. एक स्ट्रोक जो आहे तो आपल्याला खालून वरती असं द्यायचा आहे. जेव्हा आपण पोट मागे नेतो त्यावेळेला नाभी मागे नेऊन वरती ढकलायची. श्वासपटलाला धक्का द्यायचा आहे, म्हणजे मग फुफ्फुसातली हवा नाकावाटे आपली बाहेर पडणार आहे. 2 कपालभातीमध्ये जेव्हा आपली ब्रिदिंग पुन्हा नॉर्मलला येईल, श्वसन पुन्हा संथ होईल, त्यावेळेला पुढच्या कपालभातीला सुरुवात करायची. आणि तोपर्यंत जो मधला काळ आहे, अतिशय श्वास घेतलाही जात नाही, सोडलाही जात नाही, अशी एक अवस्था कपालभाती नंतर येते. ती अवस्था गेल्यावर पुढच्या कपालभातीला नेहमी सुरुवात करायची. दुसरं आवर्तन आपण करूया कपालभातीचं. चालू असलेला श्वास सोडा, सावकाश श्वास भरून घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 20 1 2 3 4 5 6 7 8 9 30 संथ श्वसन. पूर्ण लक्ष श्वासावर. मन अतिशय शांत. श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वासाकडे साक्षी भावाने बघा. अजून एक आपण कपालभातीचं आवर्तन करणार आहोत. चालू असलेला श्वास सोडा, सावकाश श्वास घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 20 1 2 3 4 5 6 7 8 9 30 संथ श्वसन. पूर्ण लक्ष श्वासावर. मन अतिशय शांत झालेलं आहे, त्याकडे लक्ष द्या. कपालभाती ही आपल्या फुफ्फुसांची शुद्धिक्रिया आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. कपालभातीनंतर डोळे बंदच ठेवायचे. उजव्या हाताची प्रणव मुद्रा बांधायची आहे, म्हणजे आपली तर्जनी आणि मध्यमा ही 2 बोटं वापरायची नाही आहेत. अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करता येते आणि शेवटची करंगळी आणि अनामिकेनी डावी नाकपुडी बंद करता येते. उजव्याच हाताची प्रणव मुद्रा बांधायची आहे. कोपर शरीराला टेकवून घ्या, म्हणजे हात दुखणार नाही. पूर्ण कोपर जमीन शरीराला टेकलेलं. मान सरळ ठेवायची. याच्यामध्ये मान खाली येण्याची शक्यता असते. आज आपण अनुलोम विलोम किंवा नाडीशुद्धीची आवर्तनं असंही याला म्हटलं जातं, नाडी शोधन असंही म्हटलं जातं, ते करणार आहोत. तर पहिल्यांदा आपल्याला उजवी नाकपुडी बंद करून घ्यायची आहे. डाव्या नाकपुडीने चालू असलेला श्वास सोडायचा आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. डाव्या नाकपुडीने अतिशय सावकाश श्वास भरून घ्या. कुठेही फोर्स लावायचा नाही आहे. श्वास घेताना जोर लावू नका. अलगद भरपूर श्वास भरून घ्यायचा आहे. एकाच गतीने श्वास भरून घ्या. आता डावी नाकपुडी बंद करा आणि उजव्या नाकपुडीने अतिशय सावकाश श्वास सोडा. पोट आतमध्ये जाईल त्याकडे लक्ष द्या. पूर्ण लक्ष श्वासावर. आता उजव्या नाकपुडीने सावकाश श्वास भरून घ्या. एकाच गतीने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने सावकाश श्वास सोडा. तर डाव्या नाकपुडीने अलगद श्वास भरून घ्या. समगतीने पोट पुढे येईल.
डावी नाकपुडी बंद करा. उजव्या नाकपुडीने सावकाश श्वास सोडा. पोटात जाईल. आता उजव्या नाकपुडीने सावकाश श्वास भरून घ्या. पोट पुढे येईल आणि डाव्या नाकपुडीने सावकाश श्वास सोडा. पोट मागे जाईल. डाव्या नाकपुडीने सावकाश श्वास भरून घ्या. पोट आणि छाती वरती येईल. पोट पुढे येईल. पूर्ण श्वास भरून घ्यायचा आहे. आता उजव्या नाकपुडीने सावकाश दीर्घ श्वास सोडा. उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या. डाव्या नाकपुडीने दीर्घ आणि खोलवर श्वास सोडा. डाव्या नाकपुडीने दीर्घ आणि खोलवर श्वास घ्या. उजव्या नाकपुडीने दीर्घ आणि खोलवर श्वास सोडा. उजव्या नाकपुडीने सावकाश श्वास भरून घ्या आणि डाव्या नाकपुडीने सावकाश श्वास सोडा. सावकाश. आता दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. पुन्हा एकदा आपण अनुलोम विलोमचं आवर्तन करणार आहोत. पण आता आवर्तन करताना आपल्याला कळलेलं आहे की कसा श्वास घ्यायचा आहे, कसा सोडायचा आहे. तर 4 आकड्यामध्ये श्वास घ्यायचा आणि 4 आकड्यामध्ये सोडायचा. समप्रमाणामध्ये आपण आज करणार आहोत आणि मग हळूहळू याचं प्रमाण आपण दुप्पट करत जाणार आहोत. तर आपल्याला उजव्या हाताची प्रणवमुद्रा बांधायची आहे. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करताना जिथे नाकपुडीचा भाग आलेला आहे आणि ते नाकपुडीचा भाग जिथे संपतो त्याच्या तिथे वरती थोडासा आपल्याला खड्ड्यासारखा भाग वाटेल. तिथे फक्त बोट ठेवलं की आपली नाकपुडी बंद होते. त्या नाकपुडी दाबायची नाही आहे, वाकडी करायची नाही आहे. तिथे नाजूक आपल्या सगळे असतात स्नायू. तर नाकपुडी दाबू नका. तिथे फक्त बोट ठेवा. नाकपुडीचा गोलाकार भाग संपल्यानंतर वरच्या भागावर, म्हणजे आपोआप नाकपुडी बंद होईल. तर उजव्या भागाची नाकपुडी बंद करायची आहे. आकड्यांमध्ये 4 आकड्यामध्ये सलग श्वास घ्यायचा, 4 आकड्यामध्ये सलग श्वास सोडायचा. डाव्या नाकपुडीने चालू असलेला श्वास सोडा. डाव्या नाकपुडीने श्वास घ्या. 1 2 3 4. डावी नाकपुडी बंद. उजवीने सोडा. 1 2 3 4. उजवीने घ्या. 1 2 3 4. डावीने सोडा. 1 2 3 4. डावीने घ्या. 1 2 3 4. उजवीने सोडा. 1 2 3 4. उजवीने घ्या. 1 2 3 4. डावीने सोडा. 1 2 3 4. डावीने घ्या. 1 2 3 4. उजवीने सोडा. 1 2 3 4. उजवीने घ्या. 1 2 3 4. डावीने सोडा. 1 2 3 4. डावीने घ्या. 1 2 3 4. उजवीने सोडा. 1 2 3 4. उजवीने घ्या. 1 2 3 4. डावीने सोडा. 1 2 3 4. संथ श्वसन. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. डोळे बंदच ठेवायचे आहेत. पूर्ण लक्ष श्वासावर. मन अतिशय शांत झालेलं आहे. मनावरचे ताण निघून गेलेले आहेत. नेहमी डाव्या बाजूनी उजव्याच हाताची प्रणवमुद्रा बांधायची. डाव्या बाजूनी सुरुवात करायची. डावीने घ्यायचा, उजवीने सोडायचा, उजवीने घ्यायचा, डावीने सोडायचा. या पद्धतीने केल्यानंतर एक आवर्तन पूर्ण होतं. असं सलग 10 मिनटं न थांबता करण्याची घरी सवय करा. हळूहळू आवर्तनं वाढवा. पूर्ण लक्ष श्वासावर. अनुलोम विलोम केल्यानंतर मन खूपच शांत झालेलं आहे.
त्याकडे लक्ष द्या. श्वासाकडे साक्षीभावानी बघा. श्वास आपला कुठून येतोय, कुठे जातोय त्याकडे लक्ष द्या. प्रत्येक श्वास घेताना आपली उत्साह आपल्याबरोबर घ्या आणि प्रत्येक श्वास सोडताना व्याधी, चिंता, काळजा श्वासाबरोबर बाहेर टाका. पूर्ण लक्ष श्वासावर. श्वासाबरोबर आपली पोटाची कळत नकळत जी हालचाल होतीये त्याकडे लक्ष द्या. या श्वसनाच्या अभ्यासानंतर थोडासा श्वसन ध्यानाचा अभ्यास करायचा. म्हणजे श्वासाकडे साक्षीभावानी पाहायचं. श्वासाची गती श्वसन अभ्यासानंतर खूपच संथ झालेली असते, तर त्याकडे साक्षीभावानी बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर आपल्या डोळ्यासमोर जे आहे ते प्रार्थना म्हणणार आहोत. प्रार्थनेनंतर आपण जे ओंकार म्हणणार आहोत तेव्हा ओंकाराचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आणून त्यावर गिरवत गिरवत ओंकार म्हणायचे आहे. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. शांति शांति शांति. पूर्ण लक्ष श्वासावर. डोळे बंदच आहेत. मन अतिशय शांत झालेलं आहे. श्वासावरून आपलं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचंय. आपण कुठे बसलेलो आहोत ह्याची जाणीव करून घ्यायची आहे. सावकाश डोळे उघडायचे. हाताची ज्ञानमुद्रा सोडायची आहे. दोन्ही हात वरती डोक्यावर न्यायचे. सगळं शरीर वरती ताणून घ्या. कमरेपासूनचा सगळा भाग वरती ताणून घेतलेला आहे. एकदा डावीकडे एकदा उजवीकडे आपल्याला कमरेचा भाग मोकळा करून घ्यायचा आहे आणि सावकाश श्वास सोडत सोडत पुढे वाकायचे आहे.
सगळं शरीर पुढे ताणून घ्यायचं आहे. केलेला योगाभ्यास ईश्वराला समर्पित करायचा आहे. सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हायचं आहे. श्वास सोडत सोडत आपल्याला सावकाश हात खाली आणायचे. पाय मोकळे करून घ्यायचे. बोटांची पायाच्या गोट्यांची हालचाल करून घ्यायची आहे. पूर्ण सगळं शरीर जागृत करून घ्यायचं आहे आणि मग आपल्या कामाला लागायचं आहे. नमस्कार. आपला आजचा योगाभ्यास आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि असाच योगाभ्यास आपला चालू ठेवा. योग शिक्षक वर्ग तेजस्विनी हेल्थ क्लबमध्ये चालू होतोय, तर जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्या. तेजस्विनी हेल्थ क्लबला संपर्क करा आणि आपलं आरोग्य आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांचं आरोग्य छान ठेवण्याचा प्रयत्न करा. उद्या आपण परत ह्याच वेळेला भेटणार आहोत, तर नक्की सर्वांनी आपला योगाभ्यास या पद्धतीने चालू ठेवायचा आहे, आपापल्या शारीरिक मर्यादा लक्षात घेऊन. तर धन्यवाद. हरिओम. उद्या आपण परत भेटूया. आजचा दिवस आपल्याला अतिशय शुभ जावो आणि आजचं एक नाभीसाठीचं आपण रोज एक बघतो, तर काल आपण नाभीमध्ये तेल घालायचं पाहिलं होतं. तर एरंडेल तेल घेऊन नाभीच्या बाजूला आपल्याला हलक्या हाताने रात्री झोपताना मसाज केला तरीसुद्धा या पचनसंस्थेला ह्याचा खूप चांगला उपयोग होतो. फक्त तो हलक्या हाताने मसाज करताना उजवीकडनं डावीकडे क्लॉकवाईजच करायचं आहे, हे ध्यानात घ्यायचं आहे. आणि ह्या पद्धतीने आपण आपल्या नाभीची काळजी घ्या. धन्यवाद. हरिओम. उद्या आपण परत भेटूया.